अत्याचार भाडव्या लोकांचं करायचं काय? या भाडव्या लोकांचं करायचं काय? या बलात्कारी करणाऱ्यांचं करायचं काय? आदिवासी मुलींना न्याय, आदिवासी मुलींना न्याय मिळाला पाहिजे, रक्षाताईला न्याय मिळाला पाहिजे. मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे, काय मागण्या होत्या तुमच्या प्रमुख मागण्या? आज आमची मागणी अशी होती की सध्या महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारतभरामध्ये आदिवासी मुलींवरती खूप अन्याय अत्याचार वाढलेला आहे. तो अन्याय अत्याचार बघता आदिवासी महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाज बांधव या ठिकाणी संतप्त व्यक्त करत होते. कारण आदिवासी मुलींचा विनयभंग केला जातोय, बलात्कार केले जातात, त्यांना विहिरीमध्ये फेकले जाते. आताच एक घटना घडली मध्य प्रदेशमध्ये. रक्षाताई नावाची मुलगी 10वीमध्ये असताना लाभापुरी खंडवा इलाक्यामध्ये लाभापुरी या गावामध्ये ती शाळेमध्ये होती 10वीला. तर ती शाळेमध्ये जात असताना अचानक गायब झाली. कमीत कमी 3 दिवसापासून ती सापडत नव्हती आणि अचानक तिसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारखेला ती सापडली, ते पण विहिरीत तिचा मृतदेह सापडला. आणि मग या अशा गोष्टी जर घडत असतील तर मग आदिवासी समाज का शांत बसेल? आदिवासींच्या लेखी अत्याचार केला जातात, त्यांना बलात्कार करून मारले जातं. मग नेमकं आदिवासी आम्ही त्यांना जन्म फक्त ते बलात्कार करण्यासाठी मारून टाकण्यासाठीच देतो का? आमच्या आदिवासी लोकांची स्वप्न नाहीत का आमच्या मुली पण चांगल्या शिकल्या पाहिजे, नोकरीला लागल्या पाहिजे? परंतु या ठिकाणी 100% आदिवासींना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या मुलींना टार्गेट केलं जात आहे. का? की मुलींना टार्गेट केलं तर आदिवासी या ठिकाणी घायल होणार आणि तो पुढं लढू शकणार नाही. असा प्रयत्न या मनुवादी सरकारचा चालू आहे, या लोकांचा चालू आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही आदिवासी चक्रीवादळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था संदीप गायकवाड, मी संस्थापक अध्यक्ष आहे. माझ्याबरोबर महाराष्ट्र सचिव सागर बैलम आहेत, महाराष्ट्र युवा अध्यक्ष सतीजी काळे, मयूर भाऊ आहेत, रवी बोरसे आहेत. असे भरपूर आमचे पदाधिकारी व समाजबांधव या ठिकाणी आम्ही बेटी बचाव आंदोलन आमच्या आदिवासी मुलींना न्याय मिळवण्यासाठी व त्यांचे संरक्षण व विविध मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलेलं. तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढचे पाऊल काय असणार आहे याच्यापुढे? आता खरं सांगितलं तर आमच्या मागण्या 2च होत्या. पहिली मागणी जी रक्षाताई सोबतची घटना घडली होती, एक तर त्या आरोपींना एन्काउंटर करा, नाही तर त्यांना फाशी द्या. आणि दुसरी, धुळे जिल्ह्यामध्ये सिंदखेड्यामध्ये ज्या आदिवासी मुलींसोबत स्कूलमध्ये विनयभंग झाल्या होत्या त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल आहेत आणि समोरील आरोपींवरती त्यांना उघडं करून फटके देताना पोलीस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून समाजामध्ये व्हिडिओ प्रदर्शन झालं पाहिजे, अशा 2 मागण्या होत्या. या मागण्याच्या विषयावर आम्ही निवेदन दिलं आज. पण आमच्या जर मागण्या या ठिकाणी 15 दिवस 1 महिन्याच्या आत जर मान्य झाले नाही किंवा सरकारने नवीन कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर आदिवासी समाज सरकारच्या विरोधामध्ये सगळ्यात मोठे टोकाचे पाऊल उचलणार आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव संदीप सुरेश गायकवाड, आदिवासी चक्रीवादळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक आहे. महाराष्ट्र जय शिवराय. विषय असा होता, हा जो आपण मोर्चा काढला तो आपल्या आई बहिणी वाचवण्यासाठी मोर्चा काढला होता. बेटी बचाव हा आंदोलन आम्ही सर्व समाज आणि इतर समाज मिळून हा काढला होता. म्हणजे आपलं म्हणजे आदिवासी समाजच नाही, इतर समाजामध्ये पण हे भरपूर ठिकाणी चालू आहे का आई बहिणींना बलात्कार करून त्यांना मारण्यात येतं आहे भरपूर ठिकाणी. आणि एक शिंदाखेडा धुळे ते पण एक थोडंसं एक मॅटर झालं होतं, म्हणजे खूप मोठं मॅटर झालं होतं. ते मॅटर म्हणजे काय, आपले म्हणजे काही शिक्षक लोक आदिवासी समाजाच्या मुलींवर जे त्यांनी अश्लील वर्तणूक केली होती त्याविषयी पण आम्ही हा आंदोलन म्हणजे 2-3 मुद्दे आम्ही यात लिहिलेले होते. तर आमचं एवढंच म्हणायचं एवढंच आहे की आम्हाला ह्या गोष्टीमध्ये न्याय भेटला पाहिजे. जर का आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला काय पाऊल उचललं एवढं तुम्हाला बोलायचं होतं. आजच्या आंदोलनामध्ये किती जण सहभागी होते? आजच्या आंदोलनामध्ये कमीत कमी आज 1000+ होते आजच्या आंदोलनामध्ये. आपलं नाव? माझं नाव सागर संजय बैलम. रक्षाताईला न्याय, रक्षाताईला न्याय, आदिवासी मुलींना न्याय. या अत्याचार भाडव्या लोकांचं करायचं काय? या भाडव्या लोकांचं करायचं काय? या बलात्कारी करणाऱ्यांचं करायचं काय? आदिवासी मुलींना न्याय द्या, आदिवासी मुलींना न्याय द्या, आदिवासी मुलींना न्याय मिळालाच पाहिजे. Now and press the bell icon. Never miss an update.